जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो, तुम्ही या पॅन्टचं आणि या टॉपचं फायनल लूक बघू शकता. आपण हा कालच्या दिवशी लाईव्ह क्लासमध्ये शिवलेला आहे. तर आता आपल्याला याची कटिंग बघायची आहे. ओके. तर मी घेतलेला आहे कपडा अर्धा मीटर आणि त्याची लेंथ आहे 17 इंच. तर 1 इंच ॲड केलेलं 18 इंच आणि चेस्ट आहे 12 इंच. त्याचा 1/4 करून त्याच्यात 2 इंच ॲड केलेले आहे. असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे मी. आणि 1.5 इंच मला गळा रुंदी लागत आहे आणि 4 इंचावरती मला शोल्डर लागत आहे आणि 5 इंचावरती आपलं काकुलीचं माप लागत आहे. तर मी कंटिन्युअस असे माप रेडी तयार करून घेऊन काकुलीचा भाग तयार केला आणि तिथून गोल आकार देऊन थोडासा छानपैकी हा काकुलीचा भाग तयार करून घेतलेला आहे आणि 5 इंचाचा गळा मला रेडी करायचा होता. पुढच्या आणि मागच्या दोघी भागांसाठी मी सेम घेतलेला आहे. तर टोटल लेंथ आहे कमरेची 12 इंच आणि तिथून मी फक्त अर्धा इंच आतमध्ये मार्जिन घेणार आहे. कारण की जे कमरेचं जे माप असतं ना ते थोडंसं 1-1.5 इंच फक्त कमी असतं लहान मुलींचं. तर मी अर्धा पाऊणच इंच घेतलेला आहे. कारण की पूर्ण 1 पण नाही घेतलेला आहे, पाऊण इंचच घेतलेला आहे आणि क्रॉस मार्जिन करून त्याला सीटच्या भागाला सुद्धा क्रॉस मार्जिन दिलेला आहे. ओके. तर कमरेचा भाग जो असतो तो कमर डिवायडेड बाय 4 + 2 इंच असते आणि जो सीटचा भाग असतो तो सीटचा भाग डिवाइड बाय 4 + 2 इंच असतो. तर मी असं सर्व ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि ड्रॉ करून आता मला हे कट करायचं आहे. ओके. तर मी हे पूर्ण कट करून घेते. सर्वात आधी तर गळा कट करून घेते. जसा षटकोनी दिलेला आहे तसाच्या तसा आणि गोल काकुलीचा भाग कट करून घेते आणि ते कट करून झालं त्याच्यानंतर फिटिंग करून घेते कट. तर तुम्हाला समजलेलंच असेल. तर आता आपल्याला करायचं आहे ओरिजिनल जो कपडा रिअल कपडा आहे, हे तर अस्तर झालं. तर आता हे अस्तराचं पॅच आपण असंच्या असं उचलून रिअल कपडा जो आहे त्याच्या भागावरती ठेवून द्यायचा आणि थोडंसं अर्धा इंच आडे उतार द्यायचा असतो. तो पण काकुलीच्या भागाकडून अर्धा इंच घेऊन सरळ गळ्याकडे. ओके. तर असंच्या असं आपण हे जे माप आहे या कपड्यावरती ठेवायचे आहे. काठ किनार जी आहे ती काढून घ्यायची किंवा मग नंतर काढून घ्यायची. तर मला वरच्या साईडला कमरेपासून वरती प्लेन कपडा पाहिजे होता बुटीवाला आणि कमरेपासून खाली थोडासा भरीव आणि भरगच्च पाहिजे होता. तर मी पदराचा असा भाग रचलेला आहे. पण तो वाया जाणार नाही. खालचा कपडा काहीतरी कामा येऊन जाईल आणि मला फक्त मधल्यामध्ये हा कपडा काढायचा होता. आता याच्यापेक्षा जास्ती पण घेऊ शकता तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. बट मला जसं करायचा होता की वरती प्लेन आणि खाली जो आहे तो कपडा थोडासा कमरेपासून खाली पूर्ण वर्कवाला पाहिजे होता. तर मी सेम तसंच्या तसं घेतलेलं आहे. 4 पदर घडी घेतलेली आहे आणि आतल्या आत घेऊन असंच्या असं मी फोल्ड करून ते कट करून घेणार आहे आणि 4 फोल्डमध्ये मी घेतलेलं आहे. ओके. तर जसं दिसतं आहे तसंच्या तसं कट करून घेतलेलं आहे. थोडंसं मार्जिन सरळ राहू द्यायचं, काही प्रॉब्लेम नाही एक्स्ट्राचं आणि थोडासा गोल आकार द्यायचा बिकॉज आपल्याला ॲपल कट घ्यायचा आहे त्याच्यासाठी गोल आकार द्यायचा आहे थोडासा. ओके. आणि याचं जे स्टिचिंग आहे याचं स्टिचिंग तुम्ही लाईव्हच्या क्लासमध्ये बघू शकता. आता हा जो आहे आपला फ्रंटचा आणि बॅकचा भाग तयार झालेला आहे आणि याला स्लीव्ज लावायच्या नाही आहे. जसं आहे तसंच ठेवायचं आहे. ओके. तर आता बघा आपल्याला करायची आहे पॅन्ट तयार. पण आधी आपण हे सर्वात आधी व्यवस्थित घडी बघून घेऊ. दोघी पण आहे आणि खालचा कपडा आणि वरचा कपडा धरून दोघी पण व्यवस्थित ठेवलेला आहे. ओके. तर आता हे असं बाजूला ठेवून पॅन्टच्यासाठी मी जे तुकडे जमा केलेले होते ते ठेवले एकावर एक करून आणि याची जी किनार आहे सेम जे किनार आहे ती एकावर एक ठेवली आणि तिथून लेंथ मोजून घेतली. तर लेंथ वरती आहे 24 इंच. तर जेवढी लेंथ आहे तेवढी घेऊन घेऊ कारण आपल्याला नेफापट्टी सुद्धा 5 इंचाची वेगळी तयार करायची आहे. तर 5 इंच नेफापट्टी मायनस करून घ्यायची टोटल लेंथमधून आणि असंच्या असं आता आपल्याला वरचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. कारण हा जो रेडी कपडा होता आपला तुकडा तो तसाच्या तसा होता आणि त्याच्यामध्येच मला व्यवस्थित तयार करायचं होतं खालचं. टोटल लेंथ आहे 31 इंच
आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे की नेफापट्टी आणि क्रोचेरिया मिळून 9 इंच घ्यायचे असतात. त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करायचे असतात. तर मी तसंच घेतलेलं आहे. खालचं जे आहे ते 5 इंच आणि वरचं ते 7 इंच असं 12 इंचाचं मी पूर्ण टोटल क्रोचेरिया आणि वरचा नेफापट्टा घेतलेला आहे. क्रॉस लाईन ड्रॉ करून 7 ते 8 इंचावरती बॉटम ठेवायचा असतो आणि तिथून क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची क्रोचेरियापर्यंत तर बॉटमपर्यंत. ओके. तर आता ही पॅन्ट झालेली आहे रेडी. त्याच्यासाठी मला लागणार होतं वरचा जो कपडा आहे त्याच्यासाठी आणि खालचा जो हे आहे त्याच्यासाठी सुद्धा. तर हा आहे बॉटमचा खालच्यासाठी. बघा बॉटमवरती ठेवल्या असता असा दिसेल आणि वरचा जो आहे त्याला आपण नेफापट्टी म्हणतो. तर नेफापट्टी पण आपण काढून घेणार आहे. तर आता बघा याच्या पुढे 28 इंचाची जर खालचा भाग भरलेला आहे तर 31 इंचापर्यंत जितकं होईल तितकं मार्जिन आणि 2 इंच एक्स्ट्राचं पट्टीच्यासाठीचं मार्जिन असं 5 ते 7 इंचाचा आपला नेफापट्टा तयार होणार आहे वरचा. तर 7 इंच जरी धरला तरी 7 इंच पूर्ण आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे आणि चौडा कितीही घेऊ शकतो. आपल्या मनानुसार चौडा कितीही घेऊ शकतो. तर मी चौडा घेतलेला आहे. चौडाईला घेतलेला आहे. जो आपला कमरेचा भाग असतो त्याच्या थोडंसं 7 ते 8 इंच किंवा कमीत कमी 5 इंच, जास्तीत जास्त 8 इंच असं घेऊ शकता. तर मी 5 ते 7 इंच जास्तीचं घेतलेलं होतं. ओके. आणि तसा तो पट्टा कट करून झालेला होता आणि टेसल्स राहिलेले होते. ते टेसल्स मी ओपन करून घेतले आणि टेसल्स तर खूप छान प्रकारे मी केलेलं होतं ओपन करून. आणि हे सर्वच्या सर्व मी टचअप करून दिलेले होते पुढच्या साईडला. तर आता बघा की हे झालेलं आहे आपलं कटिंग कंप्लीट आणि हे जे टेसल्स आहे हे टेसल्स तुम्ही कधी पण लावू शकता आणि याचा फायनल लुक तुम्ही बघू शकता आता. त्याचा फायनल लुक तुम्ही बघू शकता कसा आलेला आहे. वॉव! आता दोन्ही बॉटम पण स्टिच केलेली आहे. हा जो व्हिडिओ बघायचा असेल तर हा व्हिडिओ मी लाईव्हमध्ये टाकलेला आहे. ॲपल कटचं टॉप आणि पटियाला पॅन्ट. तर पटियाला पॅन्ट म्हणता येणार नाही कारण की खूप कमी कपडा होता. त्यामुळे मी जितका कपडा होता तितकाच कपडा तिथं ॲडजस्ट केलेला आहे. पुढच्या साईडने 2 मिऱ्या, डाव्या बाजूला मिऱ्या 2, उजव्या बाजूला 2 मिऱ्या, मागच्या दोन्ही साईडला 2-2 मिऱ्या. तर अशा फक्त 4-5च 5 ते 7 मिऱ्या आलेल्या आहे आणि तरी पण पॅन्ट खूप सुंदर दिसत आहे. टॉप तर विचारूच नका. टॉपला अस्तर सोडून त्याला